मुंबईतील आझाद मैदानावरती आज महायुती सरकारचा शपथविधी झालेला आहे। देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे। त्याचबरोबर अजित पवार आणि माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे आणि हा शपथविधी सोहळा पार पडलेला आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता मुंबईतील आझाद मैदानावरती कार्यकर्त्यांची तुफान ही गर्दी पाहायला मिळते। या ठिकाणी तुम्ही बघू शकता की मोठ्या प्रमाणामध्ये ही कार्यकर्त्यांची गर्दी आज शपथविधीला या ठिकाणी महायुतीचे कार्यकर्ते राज्यभरामधून आलेले आहेत आणि आज महायुती सरकारचा शपथविधी पार पडलेला आहे आणि त्या शपथविधीला राज्यभरामधून महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत। मुंबईतील CST स्टेशन परिसर आहे आणि या ठिकाणी कार्यकर्त्यांनी हा परिसर अतिशय बहुगर्दी असा भरलेला आहे। राज्यभरामधून हे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत। आज महायुती सरकारचा शपथविधी पार पडलेला आहे आणि महायुतीचे कार्यकर्ते राज्यभरामधून या ठिकाणी आलेले आहेत। मी सोलापूर जिल्ह्यातून मोहोळ तालुका शिवसेना समन्वयक भाऊ कदम महायुतीच्या शपथविधी सोहळ्यासाठी आम्ही आलो। एकूण काय भावना आहेत मनामध्ये? काय नाही, महायुती सरकारला जो महाराष्ट्र राज्यातील जनतेने कौल दिलेला आहे त्या कौल जो आहे तो ह्याच्या अगोदर कधी एवढा मोठा नव्हता। एवढा मोठा दैदिप्यमान सोहळा होणार आहे आता। मी विजया दिवाण, मी मीरा भाईंदर या इथून आलेली आहे आणि मला आपले देवेंद्रजी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि आपले नरेंद्र मोदीजी यांना भेटायची इच्छा आहे। पण बघूया, हे खूप चांगलं सरकार आलेलं आहे, खूप मेहनत घेतलेली आहे आणि गोदानाचा वगैरे कार्यक्रम करतायत, म्हणजे भारतीय संस्कृती जपतायत। हे पहिल्यांदा ह्या देशामध्ये, महाराष्ट्रात तरी पहिल्यांदा हे घडतं नाही त्याच्यातसुद्धा, त्याबद्दल खूप खूप आनंद झालेला आहे। म्हणून मी आलेली आहे, फक्त सदिच्छा भेट, बाकी काही इच्छा नाही। हां, देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होऊन राहिले आणि मुख्य म्हणजे ते 14 साली जे झाले होते मुख्यमंत्री, त्यावेळेस मी त्यांना कुरिअरने पत्र पाठवलं होतं अभिनंदनपर। मीरा भाईंदर इथे राहतो आम्ही, तर मला खूप त्यांच्याविषयी आदर आहे आणि म्हणून प्रत्यक्ष भेट झाली तर मला खूप आवडेल। बहुत खुशी हो रही है भारतीय जनता पार्टी का और महायुति का हर कार्यकर्ता और हमारे नेताओं ने ली हुई महाराष्ट्र की मेहनत, इन सब चीज़ों का, मोदी जी के विश्वास का फिर से एक बार विजय हुआ है और हर महाराष्ट्र का आदमी हिंदुत्व के नाते बहुत खुश है। बहुत सारे टी-शर्ट भी देखे, एक है तो सेफ है, उसके बारे में क्या कहोगे? एक है तो सेफ है, ये नारा सच है और सही में अगर हम एक रहेंगे तो हमारा हिंदू राष्ट्र हमेशा हिंदू राष्ट्र बना रहेगा और ये इसी के लिए एक है तो सेफ है कि शर्ट सब लोग पहन के आए। आज अत्यंत महाराष्ट्रासाठी सोन्यासारखा दिवस आहे। आज आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन संपूर्ण महाराष्ट्र पूर्णपणे विकसित करण्याचा, आता महाराष्ट्र थांबणार नाही, विकासाच्या वाटेवर सतत पुढे चालत राहील अशी ग्वाही आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या साक्षीत फडणवीस साहेबांनी दिलेली असल्यामुळे 100% आता महाराष्ट्र विकासाकडे वाटचाल करणार याविषयी जनतेच्या मनात शंका नाही। आणि या नकली हिंदुत्ववादांच्या मुखवट्यावर आज समस्त महाराष्ट्राच्या जनतेने एक दणदणीत अशी चपराक या ठिकाणी दिलेली आहे। या चपराकीने तरी या नकली हिंदूंनी सावध व्हावे अशी समस्त जनतेची इच्छा आहे। महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाकरता आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे आणि ही महायुतीची सरकार पूर्ण 5 वर्ष टिकेल असं मी खात्रीपणे सांगू इच्छितो। मी गुणवंत दांगड, DRV न्यूज, मुंबई।